रुपालीताई, चर्चा तुम्हीही ऐकली असणार आहे. तुम्हाला काय वाटलं, ही चर्चा परिपूर्ण झाली, सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली की फक्त काँग्रेसच्या काळात काय झालं आणि मग भाजपच्या काळात काय होतं यावरच टोलवाटोलवी झाली? ते लक्षात घ्या की लोकशाहीने अधिकार दिला राहुलजी गांधींना, त्यांनी प्रश्न विचारले. निश्चितच ते विरोधक आहे म्हणून त्यांनी जे विचारलेत प्रश्न त्याची उत्तरं माननीय पंतप्रधानांनी दिली की नाही, तर हो, त्याची मिनिटाची उत्तरं सगळा सविस्तर ज्या काही गोष्टी पंतप्रधानांनी केल्या, गृहमंत्र्यांनी आपल्या डिफेन्सनी काय काय केलेलं आहे हे त्यांना सांगितलेलं आहे. मुळामध्ये आमचे सहकारी जे आहेत विरोधातले काँग्रेसचे बंधू, ते म्हणले की पंतप्रधान गंभीर नव्हते. जरा 3 महिन्याच्या पूर्वी जावा हो, जेव्हा हा पहलगाम हल्ला झाला, हा हल्ला ज्या जिथे झाला त्यातल्या आदल्या दिवशी आम्ही तिथे होतो. तिथं काय परिस्थिती होती, किती भयान परिस्थिती होती, तिथल्या ज्या माता भगिनींचं ज्यांची लोक गेली होती त्यांनी पंतप्रधानांना जी हाक मारली होती, जे दुःख सांगितलं होतं, तर मी तुम्हाला अत्यंत एक जबाबदार व्यक्ती, नागरिक, राजकारण म्हणून नाहीत, जबाबदार नागरिक म्हणून सांगते की आमच्या पंतप्रधान साहेबांनी तो बदला घेतला. ते गांभीर्याने होते म्हणून त्यांनी ऑपरेशन सिंदूर, ठीक आहे, आपल्या भारताच्या सांस्कृतिक प्रमाणे त्यांनी ते नाव दिलं. याच्या आधी काँग्रेसने विचार केला नसेल, यांनी तो विचार केला आणि ऑपरेशन सिंदूर नाव दिलं. तो हल्ला चढवला, त्या पाकिस्तानने केले, पाकिस्तानचे दहशतवादी मारल्यानंतर जे पाकिस्तानी तिथं होते हे जगाला दाखवून दिलं. म्हणजे तो काळ अत्यंत खरंच विजय उत्सव का करण्याचा होता, कारण का ज्या भाकड पाकनी अचानकपणे हल्ला केला त्यांना चोख प्रत्युत्तर आपल्या भारताच्या फोर्सने दिलेलं आहे. आणि पंतप्रधान मोदी साहेब असतील, गृहमंत्री असतील, संरक्षण मंत्री असतील, यांनी त्यांना मोकळीक दिली होती.